मालेगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीस अवघे 2 दिवस उरले असून शहरातील निवडणूक वातावरण चांगलेच तापले। प्रभाग क्रमांक 10 मधून अपक्ष उमेदवार म्हणून नितीन अरविंद पोफळे हे निवडणूक रिंगणात असून त्यांच्या प्रचाराला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय। नितीन पोफळे यांचा मतदान यादीतील अनुक्रमांक 6 असून त्यांची निवडणूक निशाणी ऑटो रिक्षा आहे। साध्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची ओळख असलेले पोफळे हे गेल्या अनेक वर्षांपासून समाजकार्यात अग्रेसर राहिले। प्रभागातील नागरिकांच्या सुखदुःखात नेहमी सहभागी होत गरजूंच्या मदतीसाठी ते कायम पुढे असतात। त्यांच्या या सामाजिक कार्याची पोचपावती म्हणूनच प्रचारादरम्यान नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे। प्रभागातील विविध समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला असून सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारा प्रतिनिधी म्हणून नागरिकांचा विश्वास मिळत असल्याचे बोलले जाते। आता निवडणुकीस अवघे 2 दिवस शिल्लक असल्याने प्रभाग क्रमांक 10 मधील लढत अधिकच रंगतदार होत असल्याचं चित्र। भाऊ, प्रभाग क्रमांक 10 मधून आपण या ठिकाणी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहात, काय भावना आहेत आपल्या, काय सांगाल? मी प्रभाग क्रमांक 10 मधून निवडणुकीला सामोरं जातोय। भारतीय जनता पक्षाचा अनेक वर्षाचा काम करणारा कार्यकर्ता, जो प्रदेश स्तरापासून स्थानिक पातळीपासून तर प्रदेश स्तरापर्यंत विविध जबाबदाऱ्या पार पाडत या स्थळावरती पोहोचलेला असणाऱ्या कार्यकर्त्याला पक्षाने आयातीत झालेल्या उमेदवारांमुळे पक्षाचं तिकीट नाकारणं हे अत्यंत चुकीची घटना घडली आणि एका परिवारवाद जो आम्ही नाही म्हणतो भारतीय जनता पक्ष, त्या परिवाराला जास्त प्राधान्यक्रम देण्यात, एका कुटुंबामध्ये 3-3 तिकीट देण्याचा जो प्रघात पक्षाने लावलेला होता त्याच्या विरुद्ध मी संघर्ष करतोय। प्रत्येक कार्यकर्त्याला आपली निवडणूक लढवण्याचा अधिकार असतो आणि पक्षाने त्याला ती संधी उपलब्ध करून दिली पाहिजे, पण त्याला प्राधान्यक्रम देणं पण अत्यंत आवश्यकता असते। इलेक्टिव्ह मेरिट प्रत्येकाचं असतं, आमचं इलेक्टिव्ह मेरिट असताना जर डावललेलं गेलेलं हा एक प्रकारचा अन्याय होता आणि ह्या अन्यायाच्या विरुद्ध आम्ही भारतीय जनता पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून मी निवडणुकीला सामोरं जातोय। अपक्ष जरी असलो तरी मी शेवटी पक्षाचाच कार्यकर्ता म्हणून या निवडणुकीला सामोरं जातो। भाऊ, आपण अपक्ष उमेदवार असून या ठिकाणी आपल्याला भरघोस पाठिंबा जनतेचा या ठिकाणी दिसून येत आहे, त्याबद्दल काय सांगाल? त्याचं कारण आहे, वर्षानुवर्ष एखादा कार्यकर्ता समाजामध्ये आपली प्रतिमा निर्माण करत असतो आपल्या कार्यकर्तृत्वामुळे आणि त्याच्या जनमानसामध्ये एक वेगळ्या छपी असते त्याची कामाची। आम्ही अनेक समाज उपयोगी कामं असतात, पक्षाच्या पातळीवरची कामं असतील किंवा अन्य लोकांच्या सर्व सुखदुःखामध्ये आम्ही सामील झालेलो असतो। त्याच्यामुळे जनता ही नेहमी एक कार्यकर्ता शोधत असते किंवा आपल्या हाक जो देतो ना आपल्या हाकेला जो उत्तर देतो अशा कार्यकर्त्याबरोबर जनता असते आणि मला अत्यंत आनंद वाटतोय किंवा मला खूप अभिमान वाटतोय की जनतेने मला भरभरून प्रतिसाद आता प्रचाराच्या दरम्यान मला दिसतोय आणि उत्स्फूर्तपणे जनता माझ्या बरोबर येते। त्यांचं तर म्हणणं इतकं स्पष्ट आहे की हा जो अन्याय आहे, ही जी तुमची घराणेशाही चालवली आहे, ही घराणेशाही जनतेला मान्य नाही, म्हणून जनता आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे। भाऊ, आपण या ठिकाणी निवडून आल्यानंतर प्रभाग क्रमांक 10 मधील विकास कामांना काय प्राधान्यक्रम देणार आहात? माझ्याकडच्या संपूर्ण प्रभागामध्ये दोघही प्रकारचा इथं प्रभाग आहे। एक मोठ्या प्रमाणावरती रिच एरिया म्हणून त्याला म्हणू, सुदृढ, आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि आर्थिकदृष्ट्या विषम असे दोघही प्रकारचा इथं हा प्रभाग असल्यामुळे या प्रभागामध्ये प्रचंड काम करण्याची आवश्यकता आहे। पूर्वीच्या निवडलेल्या सर्व नगरसेवकांबद्दल थोडीशी अँटी कॉम्बन्सी इथे खूप मोठ्या प्रमाणात आहे। कामाची प्रचंड गरज आहे, आरोग्याचे प्रश्न इथे आहेत, स्वच्छतेचे प्रश्न इथे आहेत, शिक्षणाचे प्रश्न इथे आहेत, इथे सुधारणा खूप प्रचंड आहे, कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहेत, स्वच्छता, या सगळ्या गोष्टी अनेक समस्या आहेत, लाईट आहे, पाणी, आणि हे जे 3 मूलभूत सुविधांसाठी आज जनता जर संघर्ष करत असेल तर ही अत्यंत रिपेअर करण्याची आवश्यकता आहे। त्याच्यासाठी आमचे सगळे प्रयत्न राहतील। जाता जाता प्रभाग क्रमांक 10 मधील नागरिकांना आपण काय संदेश द्याल, काय आवाहन कराल? मी प्रभाग क्रमांक 10च्या सर्व नागरिकांना एकच आवाहन करेन की सच्चा आणि आपल्याबरोबर काम करणाऱ्या कार्यकर्त्याला आपण साथ द्या आणि मुक्त असताना त्याला मतदान करा, अशी मी विनंती करेन। माझी निशाणी आहे ऑटो रिक्षा। येत्या 15 तारखेला आपण ऑटो रिक्षा या माझ्या निशाणीवरती
आपण मतदान करावं व मला भरघोस मतांनी विजयी करावा असं मी सर्व नागरिकांना आवाहन करतो. आपण जो आमच्यावरती विश्वास दाखवत आहात त्याबद्दल मी आपला शतशः ऋणी आहे. तळागाळापर्यंत काम करत आलेलो होतो म्हणून ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.